मित्रांनो, भारत देशात काही वर्षापासून खूप गँगवॉर वाढलेला आहे आणि त्यामध्येच आपल्या महाराष्ट्रात सुद्धा डॉनची कमी नाही. डॉन हे असं नाव आहे ज्याच्या नावाने चांगल्याला घाम फोडतो. तर आपण या व्हिडिओमध्ये भारतातील सर्वात खतरनाक 7 तरुण डॉन कोण आहेत आणि त्यांची खूंखार हिस्ट्री हे संपूर्ण काही जाणून घेणार आहोत. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर नंबर 1 चा डॉन तर खूपच खतरनाक आहे. तर चला तर नव्या गमता व्हिडिओला सुरुवात करूया. तर नंबर 7 मध्ये आहे दुर्लभ कश्यप. मित्रांनो, दुर्लभ कश्यपला कोण ओळखत नाही. दुर्लभ कश्यप हा उज्जैन मध्य प्रदेश मधला होता. तो 17 वर्षाचा असताना गुन्हेगारी क्षेत्रामध्ये उतरला होता. त्याने संपूर्ण भारतभर आपलं गँगवॉर पसरविलं आणि त्यानंतर त्याने एक गँग बनवली आणि ती गँग खूप कमी दिवसात खूप मोठी झाली. त्याच्यावरती 2017 साली पहिली केस पडली. तिथून पुढे तो अनेक गुन्ह्याला सामोरं गेला. हत्या, खंडणी, लूटमार, त्याच्यावरती असे 40 पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले. तो 2020 मध्ये एका गँगशी त्याचे भांडण झाले आणि त्या गँगने त्याच्यावरती 34 चाकूचे वार करून तो 20 वर्षाचा असतानाच त्याची हत्या केली. आणि आज पण दुर्लभ कश्यपची संपूर्ण भारत देशात खूप फॅन फॉलोइंग आहे. तर नंबर 6 वरती आहे नीरज भवाना. मित्रांनो, नीरज भवाना हा दिल्लीचा खूप मोठा डॉन आहे. त्याने 2005 मध्ये जुर्मच्या दुनियेत पाय ठेवला आणि त्याची गँग सुद्धा खूप मोठी झाली. मित्रांनो, नीरज भवाना याचा जन्म 5 ऑगस्ट 1988 मध्ये दिल्लीमधल्या भवाना या सिटीमध्ये झाला होता. त्याने 16 वर्षाचा असताना गँगवॉर सुरू केलं आणि त्याची गँग हळूहळू खूप मोठी होत गेली. त्याची आज भारतात 5 राज्यात खूप दहशत आहे. त्याच्यावरती आज 100 पेक्षाही जास्त गुन्हे आहेत. नीरज भवाना हा आज पण तिहाड जेलमध्ये बंद आहे. तर नंबर 5 वरती अब्दू डिफॉल्टर. मित्रांनो, गेल्या 4 ते 5 महिन्यापूर्वी हा अब्दू डिफॉल्टर खूप चर्चेत आला होता. तो दिल्ली मधला आहे. या गाडीने 350 रुपयासाठी एका मुलाची हत्या केली आणि त्यानंतर तो खूप चर्चेत आला. हा अब्दू डिफॉल्टर फक्त 17 वर्षाचा आहे. तो आता जेलमध्ये बंद आहे. तर नंबर 4 वरती अविनाश पोडशे. मित्रांनो, अविनाश पोडशे हा ठाणे जिल्ह्यातला आहे. त्याला आज पण ठाणे जिल्ह्यामध्ये किंग मानलं जातं. अविनाश पोडशेचे वय 31 वर्षे एवढे आहे. त्याने सुजित ढोले सोबत अनेक दिवस देवा ग्रुपमध्ये काम केलं होतं. पण सुजित ढोले आणि अविनाश पोडशेमध्ये भांडण झाल्यामुळे ते दोघे वेगळे झाले आणि त्यानंतर अविनाश पोडशेने आपला स्वतःचा छत्रपती शासन नावाने ग्रुप बनवला आणि आज तो समाजसेवा करत आहे. ठाणे जिल्ह्यात आज सुद्धा त्याला गोट्या भाई या नावाने ओळखलं जातं. तर नंबर 3 वरती आहे वाल्मिकांना कराड. मित्रांनो, वाल्मिकांनाला आज कोण ओळखत नाही. त्यांची ओळख सांगायची गरज नाही. त्यांना आज महाराष्ट्रातला किंग मानलं जातं कारण त्यांनी आपले महाराष्ट्रात एक वेगळीच दहशत निर्माण केलेली आहे. वाल्मिकांना हे बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यामधले आहे. ते धनंजय मुंडेचे राईट हँड आहे. मित्रांनो, वाल्मिकांना चर्चेत येण्याचं कारण म्हणजे मस्साजोग मध्ये झालेल्या सरपंचाच्या हत्येमुळे. मित्रांनो, त्यामध्ये वाल्मिकांनी 2 कोटीची खंडणी मागितल्यामुळे त्यांच्यावरती केस पडलेली आहे आणि वाल्मिकांना आता सुद्धा जेलमध्ये बंद आहेत. मित्रांनो, वाल्मिकांची संपत्ती 1,500 कोटी रुपयापेक्षाही जास्त आहे. तर नंबर 2 वरती आहे सुक्खा कोलवाह. मित्रांनो, सुक्खा कोलवाह हा एक डेंजर गँगस्टर होता. सुक्खा कोलवाह हा पंजाब मधला शार्प शूटर होता. हा लॉरेन्स बिश्नोईचाही खूप जवळचा मित्र होता. सुक्खा कोलवाह हा 17 वर्षाचा असताना त्याने आपली दहशत निर्माण करायला सुरुवात केली आणि तो खूप कमी दिवसात पंजाब मधला टॉपचा शार्प शूटर बनला. त्याच्यावरती 68 पेक्षाही जास्त केसेस होत्या. ती खूप कमी दिवसात हत्या करण्यात आली. तर नंबर 1 वरती आहे लॉरेन्स बिश्नोई. मित्रांनो, लॉरेन्स बिश्नोईला आज कोण ओळखत नाही. गडी जेलमधून सुद्धा आपले सूत्र हलवतो. तो जास्त चर्चेत आला तो म्हणजे सिद्धू मुसेवाल्याची हत्या केल्यापासून. त्याने त्यानंतर बाबा सिद्दीकीला सुद्धा मारलं आणि त्यामुळे तो पुन्हा खूप चर्चेत आला. मित्रांनो, लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला मारण्याची धमकी दिलेली आहे, हे तर तुम्हाला माहीतच असेल. मित्रांनो, लॉरेन्स बिश्नोई हा भारतातला नंबर 1 चा डॉन आहे. त्याच्यावरती आज 30 पेक्षाही जास्त गुन्हे दाखल आहेत. त्याचे नेटवर्क हे खूप मोठ्या देशांमध्ये आहे. त्याचे नेटवर्क हे 6 देशांमध्ये आणि भारतातल्या 11 राज्यांमध्ये आहे. तर तुम्हाला काय वाटते या डॉन बद्दल हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया अशाच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना, धन्यवाद.